नमस्कार. मी श्रावणी देशमुख. देव देश धर्माच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत करते. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत, तर जो 90 मिनिटांचा कार्यक्रम म्हणजेच 1.5 तासांचा कार्यक्रम आम्ही आयोजित करतो, तर त्यामध्ये कोणकोणते मुद्दे आपण घेतो हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर महिला सक्षमीकरणाच्या रिलेटेड मुद्दे घेऊन अशा ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला जातो जिथे प्रबोधन अजून महिलांचं झालेलं नाही आहे, किंवा एखादी वसाहत किंवा शाळा, कॉलेज, इतरत्र ठिकाणी आपण हा कार्यक्रम आयोजित करू शकतो. तर जो महिला सक्षमीकरणाचा कार्यक्रम आहे, तर त्याच्या अंतर्गत काय काय मुद्दे येतात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार. तर पहिल्या ह्याच्यातला आपण कोणता पॉईंट बघणार आहोत, तर सक्षमीकरण. महिला सक्षमीकरण या शब्दाचा काय अर्थ आहे, तर सक्षमीकरण ह्याचा अर्थ, जरी सक्षमीकरण हा शब्द अवघड वाटला तरी खूप सोपा त्याचा अर्थ आहे. सक्षमीकरण म्हणजे प्रगतीपथाच्या दिशेने केलेली वाटचाल, ह्यालाच सक्षमीकरण असं म्हणतात. महिला सक्षमीकरण म्हणजे महिलांचा सक्षमीकरणातला जो प्रवास आहे, इतिहास आहे, त्याविषयी आपण या कार्यक्रमामध्ये जाणून घेतो. तर पहिले सक्षमीकरण या शब्दांचा अर्थ मी तुम्हाला सोप्या शब्दात सांगते. सक्षमीकरण म्हणजे हे बघा, पूर्वी कसं आपण अंक आपल्याला म्हणताही येत नव्हते. लहानपणी अंक, अक्षर ओळख आपल्याला नसायची. नंतर आपल्याला अंक शिकवले गेले. मग नंतर आपण त्यांची बेरीज वजाबाकी करायला शिकलो. आता तर आपल्याला अपूर्णांकांची गणितही सोडवता येतात. तर ही जी प्रोसेस आहे, ही जी प्रगती आहे आपली, ह्यालाच सक्षमीकरण असं म्हणतात. आणि मग महिला सक्षमीकरण म्हणजेच महिलांची झालेली प्रगती, महिलांचा इतिहास. आधी महिलांवरती काय बंधनं होती, पण आता आज कोणत्या कोणत्या पदावरती, उच्च पदावरती महिला असतात, या सगळ्याच गोष्टी आपण ह्या कार्यक्रमामध्ये डिस्कस करतो. लिबरलायझेशनसारखी एक महत्त्वाची टर्म सध्या समाजामध्ये आपण ऐकतो. तर त्याचा काय अर्थ आहे, आणि महिला सक्षमीकरणाच्या अंतर्गत येणारे महत्त्वाचे मुद्दे म्हणजेच स्त्री पुरुष समानता, इक्वल ऑपॉर्च्युनिटीज, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. म्हणजेच या कार्यक्रमामध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तर आता महिला दिनाचा इतिहास. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, प्रत्येक दिनामागे काही ना काहीतरी इतिहास असतो ना? म्हणजे आता आपण स्वातंत्र्य दिवस साजरा करतो, प्रजासत्ताक दिवस साजरा करतो, तर त्या प्रत्येक दिवसामागे काही ना काहीतरी इतिहास असतो, त्याला काहीतरी एक परंपरा असते. तर महिला दिनाच्या मागेही असा इतिहास असेल का हो? निश्चितच महिला दिनाच्या मागेही एक मोठा इतिहास आहे. महिला दिन हा आपण 1976 सालापासून भारतामध्ये साजरा केला जातो. पण तो मूळ आधी कुठे सुरू झाला, कोणत्या देशात सुरू झाला, त्याची उद्दिष्टे काय होती, तो कशामुळे सुरू झाला, आणि तो भारतात कसा आणला गेला, या सगळ्या मुद्द्यांवरती आपण या कार्यक्रमामध्ये संवाद साधत असतो. महिला दिनाच्या परंपरा तुम्हाला माहिती आहे का? दरवर्षी महिला दिनाला 3 नवीन उद्दिष्ट घोषित केली जातात, आणि ही पुढच्या महिला दिनापर्यंत, म्हणजेच उदाहरणार्थ जर आपण 2026चा महिला दिन साजरा करत असू, तर 2027च्या महिला दिनापर्यंत ही उद्दिष्ट कोणकोणती आहेत, आणि ती 3 उद्दिष्ट कशी साध्य करायची, त्या दिशेने काय काय आपण मार्ग अवलंबू शकतो, या सगळ्या गोष्टी आपण या कार्यक्रमामध्ये डिस्कस करतो. तर महिला सक्षमीकरण म्हणजे काय थोडक्यात, की आता बघा, एकीकडे पी.टी. उषा, कविता राऊत, निर्मला सीतारमण अशा विविध महिलांच्या व्यक्तिमत्व आज भारतामध्ये खूप ठिकाणी आपलं नाव उंचावत आहे. पण एका ठिकाणी काही प्रभाग असा आहे जिथपर्यंत अजून सक्षमीकरण पोहोचलेलं नाही, आणि त्या महिला आपल्या घराचा उंबरठाही अजून ओलांडू शकत नाही आहेत. तर जे अतिसक्षमीकरण एका भागात झालेलं आहे आणि जिथे शून्य सक्षमीकरण झालेलं आहे, हा जो मधला गॅप आहे, तर तो गॅप कसा आहे, का आहे, तो कसा भरून काढायचा, त्यासाठी आपल्याला काय काय गोष्टी करायची गरज आहे, हे आपल्याला या कार्यक्रमामधून समजणार आहे. तर हा सगळा संवाद आपण या व्हिडिओमध्ये साधणार आहोत, आपण या कार्यक्रमामध्ये साधणार आहोत. आणि सक्षमीकरणाच्या अंतर्गत येणारे अजून काही मुद्दे, जसे की महिलांचे हक्क, त्यांचा राजकीय सहभाग मिळण्याच्या मागचा इतिहास, किंवा व्यावसायिक सक्षमीकरण. तर आता तुम्हाला वाटेल, व्यावसायिक सक्षमीकरण ही नवीन टर्म काय आहे? तर जसं की पापड, लोणची, अशा बुटीक, असे जे नेहमीचे महिलांचे व्यवसाय उद्योग आहेत, ते सोडून एक नवीन व्यवसायाच्या आयडियाज, नवीन व्यावसायिक कल्पना आपण या महिला दिनाच्या कार्यक्रमामध्ये साधणार आहोत, ज्याच्यातून महिलांना व्यवसायासाठी स्फूर्ती तर नक्कीच मिळेल, आणि त्यांना नवनवीन कल्पनाही मिळतील.
तर मित्रांनो, हे सगळे मुद्दे आपण आमच्या महिला सक्षमीकरणाच्या कार्यक्रमामध्ये याच्यावरती संवाद साधणार आहोत. हा आपला एकतर्फी संवाद नसून हा आपला दुतर्फी संवाद असणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हालाही सहभाग घ्यायचा आहे आणि तुम्हीही तुमचे मुद्दे बोलू शकता, मांडू शकता. तर एकूण असं असणार आहे या सगळ्या कार्यक्रमाचं स्वरूप आणि ह्याची असणार आहेत ही सगळी वैशिष्ट्य, ज्याची एक छोटीशी झलक दाखवण्याचा प्रयत्न मी या छोट्या व्हिडिओमधून केलेला आहे. तर तुम्हाला हा कार्यक्रम तुमच्या जवळ सोसायटीमध्ये, शाळांमध्ये, जवळच्या प्रभागामध्ये, कॉलेजमध्ये किंवा धर्मशाळा किंवा इतरत्र ठिकाणी आयोजित करायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती तुम्ही नक्की संपर्क करा. म्हणजेच हा कार्यक्रम आम्हाला तुमच्यापर्यंत घेऊन येता येईल. तर आजच्या पुरता आपण इथेच थांबूया. जय श्रीराम, जय हिंद, जय भारत.